मराठी, ते धडक ते धडक. मिरज येथे पोलिसाचाच संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिरज पंढरपूर रस्त्यावरील भोसे येथे गाडीतच या पोलिसाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आलाय. बाळू मुसा डांगे असे या मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय. मिरज येथे पोलीस उपअधीक्षक कार्यालयात नियुक्तीस असलेले सहाय्यक उपनिरीक्षक बाळू मुसा डांगे वय 55, मूळ गाव आरळा, तालुका शिराळा, सध्या राहणार सांगली यांचा शुक्रवारी संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे या पोलिसाने आत्महत्या केली की अन्य कोणत्या कारणातून त्यांचा मृत्यू झाला हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की बाळू डांगे यांची मिरज वाहतूक शाखेत नियुक्ती होती, परंतु सध्या ते प्रतिनियुक्तीवर मिरज पोलीस उपअधीक्षक कार्यालयात नियुक्तीस होते. बाळू डांगे हे शुक्रवारी दुपारपासून संपर्काबाहेर होते. पोलीस कार्यालयातील सहकारी तसेच कुटुंबातील सदस्य यापैकी कोणाचाही फोन डांगे यांनी उचलला नाही. त्यामुळे शुक्रवारी दुपारपासून कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण ते सापडत नसल्याने त्यांचे मोबाईल लोकेशन शोधण्यात आले. यावेळी मिरज पंढरपूर रस्त्यावरील भोसे येथे त्यांचे मोबाईल लोकेशन मिळून आले, तर कुटुंबातील सदस्यांनी तातडीने भोसे येथे धाव घेतली. यावेळी बाळू डांगे हे त्यांच्या चारचाकी गाडीत बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. यावेळी त्यांना तातडीने उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परंतु त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. सहाय्यक उपनिरीक्षक बाळू डांगे यांच्या मृत्यूची बातमी समजताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज शहरचे निरीक्षक किरण चौगुले, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह मोठा फौजफाटा मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाला. जिओ मराठी, ते धडक ते धडक.